नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आघाडी युतीमध्ये अनेक पक्ष एकत्र येतात, त्यामुळे नेत्यांना आपल्या महत्त्वाकांक्षांना मरोड घालावी लागते। मात्र हे फार काळ शक्य नसते। राजकारणात हे सगळं महत्त्वाकांक्षा आवश्यक असते। राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरून कोल्ड वॉर सुरू आहे। मुख्यमंत्री बनवण्याची अजितदादांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यांच्यासाठी हेही एक कारण त्यांनी दिले आहे। आता त्यांनी त्यांच्या पुढचा पाऊल टाकला आहे। महायुती सरकारांचा कॅप्टन मीच असं मुख्यमंत्री शिंदे नुकतेच म्हणाले आहे। शिंदे गटाचे नेतेही एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री असतील असं सांगत आहे। आता अजितदादांनी या स्पर्धेत उडी मारली, मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्रीत महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा अशी मागणी त्यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली। तर महायुती सध्या मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरू करत आहे। तर शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले आणि थेट मुख्यमंत्री बनले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा हा मोठा निर्णय होता। देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष भाजपाचे एका अर्थाने धक्काच होता। तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं देखील सगळ्यांना वाटत होतं आणि अशा वक्तव्यामुळे अजितदादांचा संयम सुटला। साहजिक होतं, मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीनंतर ठरेल असं अजितदादांनी म्हणाले होते। मला मुख्यमंत्री व्हायचे आणि किंवा मीच मुख्यमंत्री होईल असे देखील त्यांनी म्हणाले। तरीही शिंदे गटाकडून त्यांच्यावर कुरघोडी करण्यात आली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील असा दावा करण्यात आला। त्यामुळे अजितदादांनी शहा यांच्याकडे मला मुख्यमंत्री व्हायचं आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। अजितदादांनी साधलेले टायमिंग परफेक्ट आहे। त्यांनी थेट अमित शहा यांच्याकडे मागणी केल्यामुळे शिंदे गटाची मात्र अस्वस्थता वाढली आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।